नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योतिष वास्तु विशारद रमेश उमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या 17व्या क्लासचा विद्यार्थी अनंत शिवाजीराव पाटील, राहणार लातूर. मी ज्यावेळेस फेसबुकवरती पाहिलं की गुरुजींचा मोफत वास्तुवर्ग चालू होणार आहे, त्या अगोदर बरेचसे वास्तुवर्गाचा ॲडव्हर्टाईज मी पाहिली होती. त्यात लिंक ओपन केली की पैसे जमा करा, पण मी ती लिंक नंतर कधीही ओपन केली नाही. गुरुजीची लिंक ओपन केल्यानंतर असं काहीही मेसेज आलेला नाही व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झालो. त्यावेळी पूर्ण विश्वास वाटला की इथे काही वास्तूविषयी मिळेल. तेव्हा कळले की वास्तू आपल्या जीवनात विविध फायदे आणते, तसे की करिअर स्थिरता, शैक्षणिक वाढ, चांगले मानसिक आरोग्य, चांगले नातेसंबंध आणि बरेच काही म्हणजे नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे व सकारात्मक स्पंदने वाढवणे हे वास्तूचे उद्दिष्ट आहे. सर, तुमचा आवाज आणि शिकवणी खूप सुंदर आहे. आम्ही 5 दिवस मोफत वर्गाचा अनुभव घेतला आणि तो पेड वर्गात आलो. तेव्हा 16 नंबर बॅचचे विचार ऐकून असे वाटले की गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही यश मिळवू. वास्तुशास्त्र म्हणजे काय, त्याचे नियम, जमिनीचे चुंबकीय व्रत, जमिनीचा उतार, जमिनीचा आकार, जमिनीचा रंग, जमिनीची चव, प्लॉटमधील उतार, जमिनीचे परीक्षण, प्लॉट लगतचे रस्ते, इतर परिसर, हा सर्व अभ्यास गुरुजींनी करून घेतला. हे खरोखर आहे. विज्ञान हे म्हणतात ना, विज्ञान हे अध्यात्माची कधीही बरोबरी करू शकत नाही. म्हणून हा घरवेडा माणूस हा घरवेडा प्राणी आहे. केवळ माणूसच नव्हे तर प्रत्येक जीव हा घरट्यात रममान असतो. पाखरांना सुद्धा चिमुकले घरटे प्रिय असते, तर सिंहांना त्याची गुहा या कारणास्तव आवडते. घरे बांधावे लागते, ते आपोआप उभे राहत नाही. घर बांधण्याचे शास्त्र हे घराएवढे जुने आहे. गृहरचनेपासून गृहप्रवेशापर्यंतचे अनेक संकेत त्या समाजात आणि संस्कृतीत आढळतात. प्राचीन भारतीय संस्कृतीला काही तत्वाचा सुद्धा विचार सर्व ही गुरुजी या क्लासमध्ये आपल्याला सांगत असतात. घराला वेढणाऱ्या दिशा, त्याच्या घरातील वातावरणावर होणारा परिणाम, अंगण, वृंदावन, स्नानगृह, देवघर, स्वयंपाकघर, पाण्याची टाकी या सर्व विशिष्ट आकृतिबद्ध घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या वाट्याला येणारे शुभ सुख दुःखे या सर्वांचा विचार अपरिहार्य आहे. प्रत्येक कुटुंब सुखी व्हावे या हेतूने काम करणाऱ्या व मार्गदर्शन करणाऱ्या आमच्या गुरुजींना काय सांगा तुम्हाला, हे पूर्ण सुयश लाभ. उर्वरित आयुष्यात अशीच लोकहिताची कार्य घडवत हीच आंतरिक इच्छा. श्री स्वामी समर्थ गुरु.